नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। पेट्रोलच्या दरात ₹2.96 वाढ। गदिमांच्या कवितांना महाराष्ट्राने उचलून धरले आहे, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर द.बी. कुलकर्णी यांचं प्रतिपादन। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन। डाव्या पक्षांच्या वतीने भ्रष्टाचाराविरोधात मनपा बसस्थानक येथे आंदोलन। पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने आयोजित काशीयात्रा पुणे स्टेशनवरून रवाना। आणि नुमवी मुलींची प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दिल से है मराठा या कार्यक्रमाचे 4 जानेवारीला सादरीकरण होणार। पेट्रोलच्या दरात ₹2.96 वाढ झाली आहे। या संदर्भात जनवार्ताचा हा विशेष वृत्तांत। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने संयुक्तपणे पेट्रोलच्या दरात सुमारे ₹2.96 दरवाढ करण्यात आल्याचे मंगळवारी जाहीर केले। मध्यरात्रीपासून दरवाढ होणार हे समजताच नागरिकांनी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या होत्या। दिलासादायक बाब म्हणजे डिझेलच्या दरासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे म्हणले जात आहे। एकीकडे महागाई आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नसतानाच पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पेट्रोल दरवाढी संदर्भात पाहूया नागरिकांच्या या संमिश्र प्रतिक्रिया। पेट्रोल दरवाढीबद्दल सामान्य ग्राहक काय बोलणार, त्याच्या हातात काही राहिलेलंच नाहीये आणि पर्यायाने आता सगळ्याच वस्तू महागणार। डायरेक्ट कुठल्या किमती वाढत नसल्या तरी पेट्रोलमुळे वाहतूक खर्चात वाढ, रिक्षाचे दर वाढणार, एसटीचे दर वाढणार। एकंदरीत महागाई सरकारला आटोक्यात तर आणता येत नाहीच आहे, आणखी महागाईमध्ये भर पडणार आणि सर्वसामान्यांचे हाल वाढणार। आमच्यासारख्या रिक्षा ड्रायव्हरवरती खूपच परिणाम झालेले आहेत। आताचे ₹3 लागू झालेले आहेत, त्यामुळे खूपच आमचं हे होतं आणि सकाळी बघतो की सकाळपासूनच धंद्याला थोडंसं मार खाल्लेलं आहे आणि आता याच्या पुढे पण तसंच होणार आहे। आणि कारण का माहिती, प्रत्येकावरती दबाव आलेला आहे याचा। आणि आता सरकारने काय की इलेक्शन पुरतं फक्त त्यावेळेला इलेक्शनच्या 1 महिन्यापुरतं त्यांनी वाढ केलेली होती, कमी केली होती। इलेक्शन संपल्या त्यानंतर आता 5वी ते 6वी वेळ आहे त्यांची वाढ, ही दरवाढ आमच्यासारखे ना। आणि आता आमच्याकडं शिक्षण घेणारी मुलं आहेत, आता आम्ही रिक्षावरती किती आमच्या घरच्यांना सांभाळायचं का मुलांना सांभाळायचं की आमचे बाकीचे हे बघायचे, त्या याच्यावरती काय आम्हाला हे होतंय, ह्याच्यामुळे नाही का आमचं खूपच नुकसान होतंय। पेट्रोल दर वाढीमुळे सध्या खूपच प्रॉब्लेम येत चाललेला आहे। घरून जो काय पॉकेट मनी मिळतोय तो सगळा पेट्रोलवरच वाया जातोय। सध्या अतिशय महागाई सगळीकडेच झालेली आहे, त्याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम आला आहे। ही पेट्रोल वाढ खरंच थांबवली पाहिजे। नमस्कार, काल जे आपल्या भारत पेट्रोलियमने जे काही पेट्रोल वाढवलं ते तसं म्हणलं तर सामान्य नागरिकांना परवडण्यासारखं नाहीये। कारण का जवळजवळ 3 ते 4 महिन्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत 4 ते 4.5 पर्यंत ही वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता नागरिकांना मोठा प्रश्नच पडलेला आहे आणि सर्व वाहन चालकांना सुद्धा त्रास आहे। आणि आम्ही रिक्षा चालक जे आहोत ते जरी आम्ही समजा धंदा करत असलो तरी पेट्रोलच्या दृष्टीने सुद्धा ते आम्हाला परवडण्यासारखं नाहीये। पेट्रोलच्या संदर्भात जरी कोणी किती आता नवीन सरकारने जरी वाढ केली तरी पेट्रोल हे गरजेचंच असल्यामुळे लोक हे घेणारच। ह्याच्यामध्ये किती जरी काही तुम्ही म्हणजे काही लोकांनी जरी गैरसमज जरी करून घेतला असला तरी शेवटी हे गरजेचंच आहे आणि लोक हे घेणार याच्या पुढं। ह्याच्यामध्ये मला तरी असं काही वाटत नाही की सरकारने काय बेकायदेशीर किंवा गैर असं काय केलं असेल। मला त्याच्याशी सहमती आहे, म्हणजे माझं मन तरी असं होऊ शकतं शेवटी हे काळाची गरज असल्यामुळे सरकारने जो काही निर्णय घेतला हा योग्यच असावा असं माझंही इच्छाच आहे। गदिमांच्या कवितांना महाराष्ट्राने उचलून धरले आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर द.बी. कुलकर्णी यांनी केले। मराठी कविता एकाकी पडली होती त्यावेळी गदिमांनी कवितेला संगीत, चित्रपट आणि अभिनय या गुणांनी फक्त अलंकृतच केले नाही तर नांदायला नवीन घर निर्माण करून दिले। गदिमांच्या कवितांना महाराष्ट्राने उचलून धरले। कवी जागवायला हवा अशी परिस्थिती असताना गदिमांनी समाजाला जागवले, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर द.बी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले।
ग.दी. माडगुळकर यांच्या 33व्या स्मृतिदिनानिमित्त गदिमा प्रतिष्ठानतर्फे गदिमा स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर कुलकर्णी बोलत होते. मधु मंगेश कर्णिक यांना गदिमा पुरस्कार, कृष्णाबाई नारायण सुर्वे यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार, किशोर कदम तथा सौमित्र यांना चैत्रबंध पुरस्कार, डॉक्टर वसंतराव पटवर्धन यांना गदिमा स्नेहबंध पुरस्कार, तसेच 10वीच्या परीक्षेत मराठी विषयात 100 पैकी 98 गुण मिळवणाऱ्या कोल्हापूरच्या उषाराजे हायस्कूलची विद्यार्थिनी गौरी नितीन पुजारी हिला गदिमा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर, श्रीधर माडगुळकर हे यावेळी उपस्थित होते. मधु मंगेश कर्णिक म्हणाले, कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव. गदिमांनी हा उत्सव मांडला आणि त्याचा महोत्सव केला. गदिमांच्या नावे मिळालेला पुरस्कार म्हणजे भाग्योदय आहे. अण्णांच्या लेखनाला अभिजात दर्जा मिळाला नाही याची त्यांना खंत नाही, पण आम्हाला खंत वाटत होती. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला मोठा कवी मिळाला हे ऋण फेडू शकणार नाही, असेही ते म्हणाले. कृष्णाबाई नारायण सुर्वे यांनी आयुष्यातील आठवणी कथन केल्या. आनंद माडगुळकर यांनी प्रास्ताविक केले, तर विजया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. डाव्या पक्षाच्या वतीने भ्रष्टाचाराविरोधात मनपा बसस्थानक येथे आंदोलन करण्यात आले. देशातील व राज्यातील भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेल्या मंत्री व सनदी अधिकाऱ्यांना अटक करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य ॲडव्होकेट कॉम्रेड मिलिंद सहस्त्रबुद्धे यांनी केली. मनपा बसस्थानक येथे डाव्या व पुरोगामी पक्षातर्फे आयोजित केलेल्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कोपरा सभेत ते बोलत होते. कॉम्रेड लता शेप म्हणाल्या की भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात नागरिकांनी नकारात्मक विचार करून घरी न बसता केंद्रापासून प्रत्येक शासकीय सत्तास्थाने आपल्या पारदर्शी नियंत्रणाखाली आणली पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. यावेळी भ्रष्टाचाराविषयी पोस्टरचे प्रदर्शन व नागरिकांच्या सह्या व प्रतिक्रियांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉम्रेड हनुमंत शिंदे, कॉम्रेड गोविंद गोडबोले व सरस्वती मवारे उपस्थित होते. जे भ्रष्टाचारी आमदार, खासदार, भ्रष्टाचारी मुख्यमंत्री, भ्रष्टाचारी केंद्रीय मंत्री राजरोसपणे फिरतायत, त्यांच्या विरुद्ध सरकारने तातडीने कारवाई केलीच पाहिजे अशी जी जनतेच्या मनातली मागणी आहे ती आम्ही राष्ट्रपतींना कळवण्यासाठी इथे ठेवलेल्या वहीवर आपण कृपया आपलं निवेदन लिहावं आणि आपला नाव पत्ता लिहून आपण राष्ट्रपतींना कळवूया की जनतेच्या मनामध्ये या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबद्दल अतिशय तीव्र संताप आहे. नुमवी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दिल से है मराठा या कार्यक्रमाचे 4 जानेवारीला सादरीकरण होणार आहे. नुमवी मुलींची प्रशालेचा सुवर्ण महोत्सव आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या रजत महोत्सवानिमित्त संस्थेतर्फे 4 जानेवारी 2011 प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांचा दिल से मराठा है हा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास नुमवी शाळा आणि महाविद्यालयाचे 2500 आजी माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या माधवी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजी आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची माहिती आणि नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी 02024333517 आणि 02024328010 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे. नमस्कार, मी मधुरा कुलकर्णी, नुमवी मुलींची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मुख्याध्यापिका. यंदाचं वर्ष हे शाळेचं सुवर्ण महोत्सवाचं वर्ष आहे आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या रजत महोत्सवाचं वर्ष आहे. यानिमित्त शाळेमध्ये 4 जानेवारी रोजी माननीय अवधूत गुप्ते यांचा दिल से मराठा है या मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यामध्ये सर्व आजी माजी विद्यार्थिनी, शिक्षक, पालक या सर्वांचा एकत्र मेळावा घेण्याचं आम्ही योजलेलं आहे. तरी माझं आवाहन असं आहे की सर्व शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी 24333517 किंवा 24328010 या क्रमांकावर शाळेशी संपर्क साधावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा 6 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत PWD टेनिस कोर्ट सांगवी येथे सुरू आहे। या स्पर्धेत पुरुष गटात 100 तर महिला गटात 64 खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्यातून 32 खेळाडू पात्रता फेरीत दाखल झाले आहेत। यामध्ये हरियाणा, पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आदी राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत। या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पुरुष गटासाठी 3.5 लाख तर महिला गटासाठी 2.5 लाख रुपये इतके दिले जाणार आहे। भारतात पिंपळी गुरव येथे प्रथमच लॉन टेनिस स्पर्धा सुरू होत आहे। या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून लिया नागेशकर तर संचालक म्हणून नंद रोकडे हे काम बघत आहेत। लॉन टेनिस या खेळाविषयी तरुणांमध्ये आवड निर्माण करणे आणि खेळाला सामान्यांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे। या स्पर्धेचे आयोजन महापौर योगेश बहल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे, तर खासदार गजानन बाबर, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, विलास लांडे, उपमहापौर डब्बू आसवानी, आयुक्त आशिष शर्मा आदी मान्यवर या स्पर्धेस उपस्थित राहणार आहेत। पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने आयोजित काशी यात्रा पुणे स्टेशनवरून रवाना झाली। पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने दरवर्षी काशी यात्रेचे आयोजन केले जाते। वाराणसीत नुकताच बॉम्बस्फोट झाल्याने यात्रेविषयी भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता। मात्र संयोजक नगरसेवक आबा बागुल यांनी यात्रा नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे सांगितले। बुधवारी दुपारी 12 वाजता पुणे स्टेशनवरून उपमहापौर प्रसन्न जगताप, नगरसेवक आबा बागुल, शंकर पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून यात्रेस प्रारंभ झाला। या यात्रेत वृद्ध भाविक, अंध व्यक्ती, वैद्यकीय अधिकारी, कीर्तनकार यांचा समावेश आहे। यंदाची ही 11वी काशी यात्रा असून त्यासाठी 24 डब्यांची रेल्वे आरक्षित करण्यात आली आहे। काशी येथे गंगा स्नान, काशी विश्वेश्वराचे दर्शन, अभिषेक तसेच सामूहिक गंगा महाआरती शुक्रवारी पार पडणार आहे। तर बॉम्बस्फोटात निधन पावलेल्या बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। शनिवारी काशीतील सर्व क्षेत्रांचे दर्शन भाविकांनी घेतल्यावर अलाहाबाद येथे त्रिवेणी संगमात स्नान होईल। मंगळवारी 21 डिसेंबरला सर्व भाविक पुण्यात परत येणार आहेत। काशीला जाण्याचं विशेष म्हणजे काय, काशी हे कोणाच्या नशिबात नसते। त्या गंगेत स्नान केल्यामुळे सगळं काय जे काय आपण वाईट मार्गाने केलं असेल ते धुवून निघतं। आणि असे खासदार आबासाहेब बागुल यांच्या काही कारणास्तव असे वयोवृद्ध लोकांना काशी घडते हे मोठं भाग्याचं समजायचं। आम्ही त्यांचे आभारी मानतो। माया दत्तात्रय बाबर, मी पुण्यातच राहते बिबेवाडीला। मी यांच्या यात्रेमध्ये पहिल्यांदाच चाललेले आहे। पुष्कळ जणांनी मला सांगितलं की खूप चांगली व्यवस्था वगैरे असते, म्हणून मी निघाले। मी पहिल्यांदाच चाललेली आहे। यांचा कार्यक्रम बघून खूप आनंद झालेला आहे। पण माझं नाव भिभुये, भामाबाई भिभुये, भामा भिभुये, बिबेवाडीची राहणारी आहे। मी ह्या आज कार्यक्रमामध्ये पहिल्याच सहभागी झालेली आहे, पण ह्यांचं फार पाहून मला आनंद झालेला आहे। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।